नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, आरोग्यदायी असे मल्टीग्रेन लाडू. पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, विविध साथीचे आजार सुरू होतात. अशा वेळेस आपल्याला असे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजेत, की ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आज मी यामध्ये विविध प्रकारचे धान्य, त्याचप्रमाणे डाळी आणि बियांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे लाडू खूपच शक्तिवर्धक असे आहेत. लहान मुलांना रोज सकाळी एक जरी लाडू खायला दिलात तरी तो खूप फायदेशीर आहे. हे लाडू बनवण्यासाठी कमीत कमी तुपाचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे जरासुद्धा गुळाचा पाक न करता आज आपण हे लाडू साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया शक्तिवर्धक, आरोग्यदायी, पौष्टिक मल्टीग्रेन लाडू कसे बनवायचे. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून पाव वाटी इतक्या सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. सोबतच पाव वाटी भोपळ्याच्या बिया, सोबतच पाव वाटी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता या बिया आपल्याला खमंग होईपर्यंत खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. या बियासुद्धा सुपरफूड आहेत. यामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, व्हिटॅमिन सी, झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. तसेच केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा या बियांचं अतिशय योगदान आहे. त्याचप्रमाणे या बिया रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यास मदत करतात. इथे मी छान अशा खरपूस या बिया भाजून घेतलेल्या आहेत. आता या बिया मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला गार होण्याची वाट पाहायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ सुद्धा आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. चण्याची डाळ सुद्धा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. तसेच अँटीऑक्सिडंट्सचं सुद्धा काम करते. चण्याच्या डाळीमध्ये सुद्धा भरपूर अशी ताकद असते. आता ही डाळ हलकेसे डाग येईपर्यंत, खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये मी अर्धा वाटी इतकी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी इतकी नाचणी घेतलेली आहे. या सर्व डाळी आणि नाचणी मी पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथळवून घेतलेलं आहे. आता या डाळी आणि नाचणीसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि त्यातून सुवास दरवळेपर्यंत आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी डाळी खमंग होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता माझ्याकडे गहू उपलब्ध नाहीत, त्यामुळे मी गव्हांच्या ऐवजी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर का गहू असतील तर गहू तुम्ही भाजून घ्या. आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत आणि पिठातून सुवास दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठसुद्धा खमंग होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता हे पीठ देखील आपल्याला ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे. आता त्याच कढईमध्ये 1 वाटी इतकं सुकं किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर छान असं तांबूस रंग येईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरंसुद्धा इथे मी भाजून घेतलेलं आहे. आता हे खोबरं आपल्याला ताटामध्ये काढून पूर्णपणे गार होण्याची वाट पाहायची आहे. आता इथे मी कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. अर्धा वाटी डिंक मी थोडा थोडा करून तळून घेणार आहे. डिंकसुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे कंबरदुखी, सांधेदुखीवर रामबाण उपाय म्हणजे हे डिंक आहेत. आपण रोजच्या आहारामध्ये डिंक काही खात नाही, त्यामुळे लाडूमध्ये असा बराचसा डिंक घालायचा. डिंकसुद्धा मंद आचेवर छान असा तळून घ्यायचा आहे. असा डिंक मंद आचेवर तळून घेतला की तो आतपर्यंत छान असा फुलला जातो. आता हा डिंकसुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड होण्याची वाट पाहायची आहे. आता इथे मी सर्व धान्य, बिया, डाळी हे पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व डाळी आणि धान्य घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व धान्य आणि डाळी
मिक्सरला बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थंड झालेला डिंक घालायचा आहे आणि डिंकसुद्धा आपल्याला बारीक असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे सुकं खोबरंसुद्धा मी मिक्सरमध्ये घालून बारीक असं वाटून घेणार आहे. सोबतच यामध्ये मी सर्व बियासुद्धा भरडसर अशा वाटून घेणार आहे. मिक्सर पल्स मोडवर ठेवून म्हणजेच मिक्सर चालू बंद करून आपल्याला या बिया भरडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत. आता इथे मी या बिया भरडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं धान्य आणि डाळी आहेत, सोबतच गव्हाचं पीठ देखील यामध्ये मी घातलेलं आहे. यावरती आपल्याला तूप घालायचं आहे. असं थोडं-थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ छान असं खमंग होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. अगदी सुवास दरवळेपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत. गॅसची आच लहान ठेवून आपल्याला हे पीठ अगदी तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपण आधीच डाळी आणि धान्य त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ देखील भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे आता हे पीठ भाजायला फारसा वेळ लागणार नाही. हळू-हळू जसजसं हे पीठ भाजायला लागतं, तसतसं याला तूप सुटायला लागतं. अगदी सैलसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे मी 5 चमचे इतकं तूप वापरलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता पिठाला तूप सुटायला लागलेलं आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे. थोडंसं हे मिश्रण कोमट झालं की यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. इथे आपण 2 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे. सर्व डाळी आणि धान्य मिळून 2 वाटी इतकं पीठ झालेलं आहे. त्याकरिता 1.5 वाटी इतका मी गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी किसणीवर किसून घेतलेला आहे. असा गूळ किसून घेतला की गूळ विरघळायला फार वेळ लागत नाही आणि आपल्याला इथे गुळाचा पाक करण्याची सुद्धा गरज लागत नाही. मिश्रण अगदी गरम असताना यामध्ये गूळ घालायचा नाही, नाहीतर मग मिश्रण कोरडं होण्याची शक्यता असते. आता लगेच आपल्याला हा गूळ व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे. गूळ एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरला बिया वाटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. सोबतच डिंक आणि सुकं खोबरं जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. सोबतच पाव चमचा इतकी मी वेलची पावडर घालणार आहे. सोबतच अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. कारण गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो. आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण इथे गूळ किसून घेतलेला असल्यामुळे जरासुद्धा गुळाचे खडे यामध्ये राहिलेले नाहीत. आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. त्याकरिता इथे मी एक पळी घेतलेली आहे, म्हणजे सारख्या आकाराचे लाडू तयार होतील. बघा एका हाताने सुद्धा हा लाडू वळता येतोय, इतकं हे मिश्रण छान असं मऊसूत तयार झालेलं आहे. जर का तुम्हाला मिश्रण फारच कोरडं वाटत असेल आणि लाडू वळता येत नसेल, तर यामध्ये आणखी तूप घाला आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या. मग या मिश्रणाला छान असं तूप सुटेल आणि लाडू वळता येईल. इथे आपला पहिला लाडू वळून झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. या प्रमाणामध्ये बरोबर 25 लाडू बनवून तयार होतात. रोज सकाळी जरी लहान मुलांना हा एक लाडू जरी खायला दिला तरी हा खूप फायदेशीर आहे, आरोग्यदायी आणि शक्तिवर्धक असा हा लाडू आहे. इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून पहा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.